हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज मी बनवणार आहे चिकन खरडा. चिकन खरड्यासाठी अ, कढई ठेवलेली आहे. थोडंसं तेल ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडंसं खोबरं घेऊन ह्याला कट करून ब्राउन करून घेणार आहे. तर आपलं पूर्णपणे खोबरं ब्राउन झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी लसूण ॲड करणार आहे. ह्याला पण थोडंसं तळून घेणार आहे. लसूण पण टाकून थोडंसं तळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता तर मी आलं ॲड केलेलं आहे. तर लसूण, आलं, खोबरं चांगल्यापैकी लाल झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची ॲड केलेली आहे. त्याला पण पूर्णपणे तळून घेणार आहे. आणि नंतर हे जे आपण जी सामग्री एकत्र करून तळून घेतलेली आहे, ते नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपण जे काही सगळं सर्व मसाले तळून घेतलेले आहे, त्याला आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. तर आपण थोडंसं तेल ह्याच्यामध्ये टाकलेलं होतं. नंतर आता हा कांदा पण मी लाल करून घेणार आहे. अशा प्रकारे आपला कांदा पण पूर्ण ब्राउन झालेला आहे. त्याच्यामुळे आता 2 टमाटे मी ॲड केलेले आहे. त्याला पण मी पूर्णपणे लाल करून घेणार आहे. म्हणजे तेल सुटेपर्यंत त्याला मी तळून घेणार आहे. तर आपला टोमॅटो, कांदा तळून झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा जी मसाले मगाशी आपण घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून, त्यातला 1 चम्मच मीठ ह्यात टाकलेला आहे. ते पण आपण पूर्णपणे तळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता मी हे चिकन जे आहे 1 किलो आहे आणि त्याला मी 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. तर ते चिकन ह्यामध्ये ॲड करणार आहे. ह्याला पूर्णपणे आपण एकत्र करून घेणार आहे. हे पहा. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे धना पावडर 2 चमचे आणि आता घेतलेले आहे हळद. हळद पण 2 चमचे टाकलेली आहे. थोडंसं मीठ मीठ टाकणार आहे चवीनुसार. नंतर मीठ टाकणार नाही. आत्ताच मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे पूर्ण मिश्र करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे अर्धा तांबा पाणी. ह्याला एक म्हणजे शिजवून घेणार आहे. ह्याला आपण झाकून ठेवूया.
तर पाहूया आपलं चिकन शिजून झालेलं आहे का? तर चिकन पूर्णपणे शिजून झालेलं आहे. तर मी ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 कांदे चिरून घेतलेले आहे. ते पण मी ब्राउन करून घेणार आहे. तर आपला कांदा पूर्णपणे लाल झालेला आहे. जे काही मसाला आपण तळून वाटून घेतला होता, ते ह्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे. त्याला पण आपण पूर्णपणे तेल सुटेपर्यंत ह्याला अ, तळून घ्यायचं आहे. मी हा मसाला पूर्णपणे छानपैकी तळून घेतलेला आहे, की ह्याला पाहू शकता तुम्ही खूप तेल असं सुटलेलं आहे. आणि आता ह्यात मी चिकन ॲड केलेलं आहे. ह्याला पण चांगलं परतून घेणार आहे. आपल्या चिकनला एक उकळी आलेली आहे. तर आपण गॅस बंद करणार आहे. ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गाईज, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा तुम्हाला छान-छान रेसिपी मी घेऊन येत जाईन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हसत राहा, आनंदात राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.